माजी आमदार कैलासवासी राजीवदादा देशमुख यांना लाखो लोकांचा अखेरचा निरोप. राजगडचा राजा हरपला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. चाळीसगाव जळगाव. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीवदादा देशमुख, वय 57, यांचे मंगळवारी ऑक्टोबर 21 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. जनसागराचा भावनिक निरोप. शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेता म्हणून ओळख असलेल्या राजीवदादा देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाळीसगाव शहरासह जिल्हाभरातून प्रचंड गर्दी उसळली. राजगडचा राजा हरपला अशा भावनिक घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राजीवदादांच्या पार्थिवावर देशमुख राजपूत स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या राजगड येथील निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेला तोबा जनसागर लाभला. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा रामराम केला. मान्यवरांची उपस्थिती. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ, शंभूराजे देसाई तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, सतीश पाटील, पत्रकार किसनराव जोरवेकर, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर आप्पा पाटील, खासदार निलेश लंके यांच्यासह अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्य झटणारा नेता राजीवदादांनी 2009 ते 2014 दरम्यान आमदार म्हणून जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला. ते जळगाव जिल्हा बँकेचे माजी संचालकही राहिले होते. त्यांच्या वडिलांचे अनिल देशमुख यांचे नगराध्यक्ष म्हणून मोठे योगदान होते. देशमुख कुटुंबाचा चाळीसगावच्या राजकारणात दीर्घ वारसा आहे. त्यांच्या निधनामुळे चाळीसगावने एक लोकप्रिय, विनम्र आणि जनतेसाठी झटणारा नेता गमावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ, काका आणि मोठा आप्त परिवार आहे.